तर आजची चर्चेची सुरुवात करू. फर्स्ट डे आपण जी चर्चा आज करणार आहोत ती चर्चा एका विशिष्ट ब्रँड नेम खाली करणार आहोत. एक लाईन, आणि ती लाईन अशी आहे, संत सज्जनांनी घेतली प्रचिती. लाईन काय आहे? संत सज्जनांनी घेतली प्रचिती. मग संत सज्जनांनी कोणती प्रचिती घेतली? संतांनी आणि सज्जनांनीच का घेतली, बाकीच्यांनी का नाही घेतली? आणि घेतली तर त्या प्रचितीमधून त्यांच्या हातात काय आलं? असे बरेचसे प्रश्न त्यातून निर्माण होतात. म्हणजे आपण जे जगतोय मग ती प्रचिती नाही आहे का? मग ते जगले त्यांना कोणती प्रचिती आली? महापुरुष आणि या भारतामधले फिलॉसॉफर, तत्वज्ञानी, हे सगळे जे होऊन गेले 1000-5000 वर्षापूर्वी म्हणा, किंवा आत्ता 100-150 वर्षापूर्वी म्हणा, किंवा शिवाजी महाराजांच्या काळापासून म्हणा, हे लोक नेहमी जीवनाला मार्गदर्शन करणाऱ्या गोष्टी बोलत आले. आणि त्यातून काही लोक तसे शब्दातून लोकांना कळणार नाही म्हणून जगूनही दाखवण्याचा प्रयत्न करत आले. त्यामध्ये महर्षी पतंजली आहे, नंतर भगवान बुद्ध आहे, भगवान महावीर आहे, कृष्ण आहे, राम आहे. हे लोक बोलले कमी पण जगले जास्त, आणि जगल्यावरून मग बाकीच्यांना संदेश गेला. पण त्यांच्या चरित्राचा अभ्यास करून जेवढे काय भारतामध्ये छोटे मोठे राज्य असतील, त्या राज्यामधले जेवढे काय संत असतील, त्या संतांनी सगळ्यांनी मनुष्य जीवनासाठी नेहमी उपकारक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये मग सामाजिक काम करणारे वेगळ्या पद्धतीने बोलत गेले, फिलॉसॉफर आहे, तत्वज्ञानी आहे, ते वेगळ्या पद्धतीने बोलत गेले, किंवा ज्यांना जीवनाचं सार कळालं होतं ते वेगळ्या पद्धतीने बोलत गेले. तर ह्यातून, ह्या चर्चासत्रामधून एक गोष्ट अशी आपल्याला जाणून घ्यायची आहे की संत सज्जनांनी कोणती प्रचिती घेतली होती, आणि प्रचिती म्हणजे काय? प्रचिती घेणं म्हणजे काय? की एखादं फूल आहे, जंगली फूल, त्याला सुंदरता आहे, सुंदर पाकळ्या आहे. साधारणतः फुलाला वास असतो की नाही? पण आपल्याला जर कोणी सांगितलं की ह्या फुलाला वास नाही आहे, म्हणजे तो कुठल्या विश्वासाने ते बोलतोय? त्यांनी तो अनुभव घेतला. हां, तो तिथं जाऊन त्याने ते करून पाहिलं, त्याला म्हणतात प्रचिती. त्याने ते करून पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की या फुलाला वास नाही आहे. आणि मग तो एखाद्या वाटेने गेला आणि डाव्या हाताला किंवा उजव्या हाताला सुंदर बाग फुललेली आहे, गुलाबाचे फुलं लागलेले आहे, आणि एक हवेची झुळूक आली आणि त्याच्या लक्षात आलं की हे सगळे फुलं सुगंधी आहे. ही प्रचिती, की मी प्रचिती घेतली. मग ती प्रचिती घेतल्यानंतर त्याने दुसऱ्यांना सांगायला सुरुवात केली. पण एखाद्या फुलाला, जसे युरोपमध्ये बरेच असे फुलं आहे की त्याला सुगंध नाही आहे, सुंदरता आहे. पण ही गोष्ट जर इथल्या कुठल्या माणसाला सांगितली की फुलांना सुगंध नसतो, तर तो विश्वास नाही ठेवणार. तो म्हणे असं कसं होईल, काही तर स्मेलच आहे, पण फुलांना सुगंध नसतो. गंध असतो पण सुगंध नसतो. याची प्रचिती घ्यायला जोपर्यंत त्याला चान्स मिळत नाही तोपर्यंत तो विश्वास नाही ठेवणार. तो काय ठरवेल? काही सांगताय, असं कुठे असतं का? मग तुम्ही जर सांगितलं की नाही नाही फुलांना गंध आहे पण सुगंध नाही आहे, तर तो म्हणेल असे शब्द छल नका करू, तुम्हाला माहीत नाही असं सांगा, किंवा तुम्ही आम्हाला वेगळ्या पद्धतीने त्या विषयाकडे वळवताय
की आमच्यापेक्षा तुम्हाला काहीतरी वेगळं माहीत आहे म्हणून तुम्ही सांगताय, पण त्याने घेतलेली असते प्रचिती, आणि प्रचिती घेतल्यामुळे तो ते स्टेटमेंट करतो. जसं आता या महामारीच्या रोगामुळे ज्या लोकांना त्रास आहे, तो त्रास ज्यांनी डोळ्यांनी पाहिला ते लोक काय सांगतायत की तोंडाला मास्क लावून ठेवा, बाहेर गेले आले 20 सेकंद हात धुवा, सॅनिटायझर लावा. हे का बरं सांगतायत? प्रचिती हां, त्यांनी प्रचिती घेतली, आणि प्रचिती नसती घेतली तर. म्हणून नेहमी करता वेगवेगळ्या तऱ्हेच्या सूचना किंवा ज्या अटी नियम असे जे येऊन राहिले, त्याचं कारण काय आहे? त्यांनी ती प्रचिती घेतली. भलेही त्याला तो रोग नसेल झाला, पण त्याने ते डोळ्याने जवळून अनुभवलं. एखाद्या फुलाचा सुगंध घ्यायकरता त्या माणसाला फूल नाही व्हावं लागत. तो जर फूल झाला तर सुगंध घेईल कोण? प्रचिती घ्यायला नेहमी त्याच्यापेक्षा दुसरा लागतो. जसं परमात्म्याची प्रचिती घेतली, पण जो स्वतःच परमात्मा झाला तो कशाची प्रचिती घेणार आहे? त्यामुळे परमात्म्यात आणि त्याच्यात कुठेतरी देहभाव आहे, कुठेतरी थोडासा अंतर आहे, अंतर्भाव आहे. आणि तो अंतर्भाव असल्यामुळे तो म्हणतो की आम्ही याची प्रचिती घेतली, की हे असं आहे. माणसाचं जीवन काही सहजासहजी लागत नाही घडत. मोठ्या मुश्किलने मनुष्य जन्म मिळतो. मग तो रिकाम्या गोष्टीमध्ये वाया घालवला, आणि एखाद्या शाळेवर प्रेम झाल्यामुळे 3 वर्ष त्या शाळेत तो राहिला. होतं ना कधी कधी एखाद्या शाळेवर प्रेम झाला, त्यामुळे लवकर विषय पास होत नाही. मग 1 वर्ष 2 वर्ष त्या शाळेत. पण अशा व्यक्तीने दुसऱ्या माणसाला तू अभ्यास कर असं कधी सांगितलंय का? की मी प्रचिती घेतली आहे. एखादा माणूस लग्न झाल्यावर गृहस्थाश्रमामध्ये फेल गेला, तर त्याने दुसऱ्याला कधी सांगितलं आहे का की तू करू नको बरं का, कारण मी फेल गेलो आहे? म्हणजे यशाची प्रचिती घेतली तर ती सांगितल्या गेली आहे, पण अपयशाची प्रचिती नाही सांगितल्या जात. अपयशाची प्रचिती लपवल्या जाऊ शकते, हे जाऊ दे, नको सांगू. 12वी पास व्हायकरता 2 वर्ष लागले असं कोणी मोकळं सांगतो का? किंवा एखाद्या विषयामध्ये पर्सेंटेज कमी आलं आणि ओव्हरऑल ग्रेडेशन कमी आलं तरी सांगतो का माणूस? प्रचिती तर आली आहे की मीच वेगळ्या कामामध्ये वेळ घालवला म्हणून मला यात अपयश आलं, पण ते प्रचिती आलेली सांगत नाही. पण इथे काय केलेलं आहे की महापुरुषांनी आपली प्रचिती उघड सांगते. त्याच्यामध्ये सुफी फकीर आहेत, अवलिया आहेत, पीर आहेत, पैगंबर आहेत, अवतारी पुरुष आहेत, ग्रेट शिष्य आहेत, महंत आहेत, गुरु आहेत, सद्गुरू आहेत, संत आहेत, जे योगी आहेत ते योगी सुद्धा आहेत. या सगळ्या लोकांनी मनुष्य जीवनाच्या प्रचितीबद्दल प्रत्येक वेळा माणसाला जागं करायचा प्रयत्न केला आहे. आता जे ह्या कालावधीमध्ये आपण जे अन्नदान करतो आहे, तर त्या अन्नदानामुळे होतं काय की याला जर थोडंसं समजून घेतलं तर महापुरुष काय सांगतील किंवा या भारतामधले ऋषी काय म्हणतील? ऋषी म्हणतील की अन्न ब्रह्म आहे. अन्न ब्रह्म असल्यामुळे अन्नाला निर्माण करणारा परब्रह्म आहे. त्यामुळे अन्नाला निर्माण करणारा परब्रह्म असल्यामुळे देणारा परब्रह्म आहे, घेणारा परब्रह्म आहे, परब्रह्मासाठी देत आहे, परब्रह्मातर्फे देत आहे आणि परब्रह्माकरिता देत आहे, कारण अन्न ब्रह्म आहे. या भारतातल्या ऋषींनी असा विचार मांडला असा. आणि अन्नदाना इतकं चांगलं काहीच नाहीये, कोणतंच दान नाही आहे. परंतु अन्नदान करून जी प्रचिती घेतली त्याच्याबद्दल त्यांनी जे जे काय बोलले तेव्हाच असं झालं की अन्न हे ब्रह्म आहे. हे पृथ्वी ज्या वेळेला सजीव प्राण्यांनी तयार झाली पूर्ण, त्याच्यामध्ये
बिना पायाचे, पायाचे, पंखाचे, बिना पंखाचे, सरपटणारे असे जे प्राणी तयार झाले, त्या प्राण्यानंतर ऋषींना पहिला शब्द सापडला अन्न ब्रह्म. पहिली घोषणा काय झाली? अन्न ब्रह्म. कारण तुम्ही जर खाणार नाही तर जगणारच कसं? आपल्या मंदिरातला परमात्मा तेव्हाच सत्य आहे जेव्हा पोट भरलेलं असेल. मग ते काही का असे ना, मंदिर असो, गुरुद्वारा असो, मॉस्क असो, काही असो, तो केव्हा सत्य आहे? जेव्हा पोट भरलेलं असेल. म्हणून गृहस्थाश्रमी लोकांकरता पंचमहायज्ञ आले आणि त्या पंचमहायज्ञामध्ये आपल्या उत्पन्नातला अन्नाचा भाग पक्ष्यांना द्यायचा आहे, पशूंना द्यायचा आहे, अतिथीला द्यायचा आहे, अग्नीला द्यायचा आहे, गाईला द्यायचा आहे, कावळ्यांना द्यायचं आहे. म्हणजे एवढ्या ठिकाणी ते पंचमहायज्ञ म्हणून यज्ञाच्या स्वरूपात ते अन्न दान पुढे आलं. दान हा शब्द नंतर आला असेल. आणि महापुरुष असं सांगतात की दान हा जो शब्द आहे, हा शब्द तेव्हा सत्य होतो की जेव्हा देणारा देताना सुद्धा विसरतो की मी देत आहे. दान हा शब्द जर सार्थक करायचा असेल तर देणाराने देतानाच विसरून जायचं की मी देत आहे. दानच्या उलट वाचा बरं. म्हणजे जे दिलेलं नाही. हे फक्त दोन बॉडी वेगळ्या असल्यामुळे एक घेणारा आणि एक देणारा दिसतोय, पण जे दिलेलंच नाही ते दान आहे. आणि दिलेलं नाही हे देणाराच्या मनात जेव्हा पक्क राहील तेव्हा ते दान होईल. नाही तर दिलेलं देणाराच्या जोपर्यंत ध्यानात आहे तोपर्यंत ते दान नाही होणार. कारण ते दिल्याच गेलं नाही. दिल्या तर तेव्हा गेलं की जेव्हा दिलं आणि सुटलं डोक्यातून की मी दिलं म्हणून. पण दिल्यानंतर लक्षात ठेवलं तर ते दान नाही होणार. न दा, जे दिलेलंच नाहीये. म्हणून आता जर तुम्ही एखाद्याला पिशवी भरून दिली आणि त्याच वेळेला जर विसरले की हे मी दिलंय, तर पूर्ण अस्तित्वाच्या तर्फे ऑन बिहाफ ऑफ परब्रह्म, फॉर द गॉड, ऑफ द गॉड, इन द ट्रस्ट ऑफ गॉड संपलं. मग काही ते देऊनही न दिल्यासारखं झालं ते. आणि मग ह्या दानावरून पूर्वीच्या लोकांनी एक शक्कल लढवली होती की मला अन्नदान द्यायचं नाही आहे, पण मी जर एखाद्याला पैसे, माझ्याकडे पैसे आहेत, मला पैसे दान द्यायचे आहे, तर मग मी एखाद्याला मागणाऱ्याला, भिकाऱ्याला पैसे दिले आणि त्याने जाऊन त्या पैशाचं व्यसन केलं, तर मग त्या व्यसनाचा भागीदार तर देणाराही झाला. मग सत्पात्री ओळखायचा कसा? कसं काय ओळखायचा? म्हणून मग त्यांनी काय आयडिया केली की गंगेमध्ये स्नान करायला जायचं, मुठभर पैसे घ्यायचे आणि गंगेत फेकून द्यायचे. म्हणजे कोणाला दिले असते तर त्याने मिसयूज केला असता, म्हणून मी कोणाला दिले नाही. एखाद्याचे पैसे दिले आणि त्याने त्याच पैशाने चाकू विकत घेऊन दुसऱ्याला जखमी केलं, तर त्याच्या जखमी करायच्या कामामध्ये बल कुठून मिळालं? त्याच्या कामात बल कुठून आलं? पैसा दिल्यामुळे. मग त्या लोकांनी शक्कल लढवली की आपण पैसे द्यायचे आणि गंगेत टाकायचे. पण हे ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याला पैसा द्यायचा आहे, किंवा ज्याला असं वाटतं की याचा यूज नाही झाला पाहिजे, असं नाही झालं पाहिजे, तसं नाही झालं पाहिजे, मग ते लोक, किंवा याच्यामधला अजून एक पार्ट होता जो महापुरुषांनी शोधला की ही जी गंगा आहे ही अननेसेसरी लोकांना जीवन देते. मग हिची कृतज्ञता म्हणून मी हिला काय देऊ शकतो? तर मी हिच्यासाठी हा थोडासा त्याग करू शकतो. जसं एखादा कोणी घरातला प्रिय व्यक्ती वारला की लोक फळ खाणं, चहा पिणं सोडतात ना, पण जनरली सोडताना जे आवडत नाही ते सोडल्या जातं. पण धन लोकांना आवडतं, म्हणून त्यांनी काय विचार केला की धन जर मला आवडतं तर माझ्याच आवडीची गोष्ट मी गंगेला देतो, पाण्यात टाकतोय.
असाही एक त्याच्या मागचा विचार होता. वेगवेगळ्या म्हणजे एक डायमेन्शनने जर त्याला बघितलं त्या गोष्टीकडे, त्या दानाकडे, तर एवढे डायमेन्शन सापडतात. तर अन्नाचा आणि शरीराचा संबंध आला आणि मग अन्नाचा आणि शरीराचा संबंध आल्यामुळे हे जे पूर्ण सृष्टी आहे हे भगवंताचं शरीर आहे. जसं पृथ्वी हे ईश्वराचं शरीर आहे, वायू त्याचं ईश्वराचं शरीर आहे, अग्नी ईश्वराचं शरीर आहे, पाणी ईश्वराचं शरीर आहे, शब्द अक्षर ईश्वराचं शरीर आहे, चित्त ईश्वराचं शरीर आहे, मन ईश्वराचं शरीर आहे आणि मृत्यूही ईश्वराचं शरीर आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी ते जे शरीर आहे ते जाणत नाही. त्याच्यामध्ये ईश्वर आहे पण त्या शरीरांना माहीत नाही की आमच्यात ईश्वर आहे. जसं तुम्ही एखाद्याला सहज बोलले की हो तुमच्यात देव आहे, तर तो काय म्हणेल, हा आमच्यात कसला देव, सहज म्हणतो ना, कारण तो जाणत नाही आहे पण त्याच्यात आहे. आणि शरीर म्हटलं की शरीर पोषणाकरता अन्न लागतं की नाही. आणि हे सगळे जे आहे म्हणजे अग्नी, तेज, वायू, आकाश हे पंचमहाभूत आणि चित्त, मन, इंद्रिय, बुद्धी हे सगळं जे आहे मृत्यूसहित हे सगळं परमेश्वराचं शरीर आहे जे अनुभवता येतं. त्याची प्रचिती येते, हे शरीर आहे त्याचं, पण त्या शरीराला माहीत नाही की त्याच्यात परमात्मा आहे, कारण प्रत्येकाची खासियत वेगळी आहे. पण शरीर पोषणाकरता मात्र त्यांना जे अन्न लागतं म्हणजे जमिनीला जे अन्न लागतं, सांगा बरं जमिनीला अन्न कोणतं लागतं? येस आहे की नाही? हवा आहे, हवेला कोणतं अन्न लागतं? एखाद्या बंदिस्त रूम मध्ये गेलं तर आपण काय म्हणतो, इथं हवा खेळती नाही बरं का. म्हणजे काय पाहिजे, मोकळं पाहिजे आहे ना, जरा खिडक्या उघडा म्हणतात. म्हणजे हवेला मोकळेपण लागतं, हे त्याचं अन्न आहे. अग्नीला काय लागतं? यज्ञातला अग्नी असला तर तूप आणि जठरातला अग्नी असला तर शिजवलेलं अन्न. शरीराला अन्न लागत असतं. आणि आकाशाचं अन्न आहे की रिक्त राहणं, रिकामं होणं हे आकाशाचं अन्न आहे. जसं प्रत्येक शरीरामध्ये प्रत्येक बॉडीमध्ये 3 लोक राहतात. म्हणजे एक माणूस जर धरला त्याच्यामध्ये 3 लोक आहेत. त्याच्यामध्ये एक माइंड बॉडी आहे, एक फिजिकल बॉडी आहे आणि एक सोल बॉडी आहे. आता बॉडी म्हटलं की अन्न आलं. माइंड बॉडीला जे अन्न लागतं त्याला म्हणतात चिंतन, रिपीटेड थॉट्स. मग तुम्ही विचार करा की तुम्ही रिपीटेड थॉट काय करता. एक 7 दिवस स्वतःचं ऑब्झर्वेशन करा की एकच एक विचार किती वेळ करता. एकच एक विचार जास्त वेळ करणं हे म्हणजे सायकॉलॉजिकली आऊट झाल्याचे लक्षण आहे. किंवा एकच एक विचार करायचा आणि त्या विचारावर विचार, त्या विचारावर विचार, ते गॉन केस आहे समजा. पण चिंतन, आपल्या लाईफ विषयीचं चिंतन हे माइंड बॉडीचं खाद्य आहे. चिंतन फिजिकल बॉडीचं अन्न आहे जेवण, अन्नपदार्थ फिजिकल बॉडीला लागतात. आता राहिली सोल बॉडी, आणि ती सोल बॉडी प्रत्येकाची उपाशी आहे. कारण सोल बॉडीला जेवण मिळत नाही. त्याच्यामुळे मनुष्य निराशेकडे जातो, हैराण असतो. सोल बॉडीला जेवण केव्हा मिळेल? ज्या वेळेला मनुष्य निर्विचार होईल, ते सोल बॉडीचं जेवण आहे. म्हणजे सोल बॉडीला जर जेवण द्यायचा प्रयत्न केला तर सगळ्यात पहिले मेडिटेशनचा प्रयत्न केला पाहिजे. शरीर स्थिर ठेवणं, श्वास नियंत्रित आणणं आणि विचारांना फक्त बघणं, विचारांना जागा नाही करणं, फक्त बघत राहणं की हा विचार येतोय, मी बसलेलो आहे. आणि याच्यासाठी आहे ना डायरेक्ट प्रॅक्टिकलच केलं पाहिजे की बसले तुम्ही डोळे बंद करून आणि मग विचार करा या रूमचा, की ह्या भिंतीला पिवळा रंग आहे, इकडे नारंगी आहे,
इकडे पिवळा आहे, वर पांढरा आहे, इकडे लाईट आहे, तिकडे लाईट आहे, वर फॅन आहे, मी इथं बसलेलो आहे, मागच्या बाजूला सोफा आहे. हे सगळं ध्यानात आणून शांत बसायचं. म्हणजे आहे त्या परिस्थितीत बसून ते सगळं चित्तामध्ये आणायचं की जेणेकरून बाकीचे विचार आपोआप हटून जातात. तुम्ही हा विचार मनात आणायला लागले की माइंड बॉडीला खाद्य मिळतं. तुम्ही विचार करत नाही तोपर्यंत जे विचार असतात ते जेवण नसतं, कारण तुम्ही प्रोव्हाइड नाही केलेले, ते आलेले आहे, ते काही जेवण नाही आहे. म्हणजे दिवसभर तुम्ही मुरमुरे खाल्ले, बिस्किट खाल्लं, ते काय जेवण झालं का? एखाद्यानं सांगितलं दिवसभर तुम्ही खातच होते, तुम्हाला काही जेवणाची गरज नाही, कोण तयार होईल असं? भले एका डिशमध्ये पिठलं भाकरी जरी असली तरी ते जेवण आहे. तसं बसून चिंतन करायला लागाल तेव्हा माइंड बॉडीचं खाद्य दिल्या जाईल. तू कधी ट्राय केलं आहे बसून चिंतन करायचा? बसून चिंतन करायचा ट्राय कर. एखादा थॉट द्यायचा तर कोणता द्यायचा नाही. आता इथं बसल्या ह्याच जागेचं वर्णन मनाला सांगायचं, डोळे बंद करून, आणि सगळं सांगायचं की इकडे घड्याळ आहे, इकडे घड्याळ आहे, इथं असा फोटो आहे, आडवा आहे, इथं मकर संक्रांतीचा लावलेला आहे, हे बघून घ्यायचं पहिले आणि मग ते माइंडमध्ये आणायचं. तुम्ही ते चिंतन प्रोव्हाइड करायला लागले की माइंडला खाद्य मिळालं. फिजिकल बॉडीचं खाद्य काय आहे? जेवण. माइंड बॉडीचं खाद्य काय आहे? चिंतन. पण कोणतं चिंतन? जे आपण प्रोव्हाइड करतो. हां, नाही तर अरे आज तर एक पेज इंस्टाग्रामवर टाकायचं राहूनच गेलं का, वाट पाहत असेल. टाकतात ना पेज रोज काही काही लोक. मग ते चिंतन करत बसले. मग आता इथेच 11:40 झाले, आता घरी जाऊन केव्हा करेल ते मी? तर मग ते हे काही चिंतन खाद्य नाही होऊ शकत. सोल बॉडीचं खाद्य काय? काहीच न कर, बसून राहणं फक्त. लोक झाडाखाली बसलेल्या भगवान बुद्धाला बघायचे, म्हणायचे काय कसं काय हवं तुमचे गुरु? लोक म्हणायचे कसं काय म्हणजे? आणि आमचे गुरु बघा नाही तर इतका आश्रम बांधला, एवढे कामं चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे, हे काहीच करत नाही. ज्या वेळेला कोणी काही करत नाही ना, जसं परमात्मा काही करत नाही लोक म्हणतात, पण एखाद्या वेळेला काम झालं की म्हणतात बघा ना देवामुळे असं झालं. म्हणजे जो काही करत नाही असं वाटतंय तो आता सगळं करायला लागलेला आहे. म्हणजे आता त्याची फिजिकल बॉडी दिसते एका ठिकाणी, पण तो स्प्रेड झालेला आहे सगळ्या दूर. तिथं बसलेले आहे ते, आणि एवढी नीरव शांतता. इथे रस्त्याने चालले तर लोक अवाक होऊन जायचे की असे चालले आहे की जसं चालतच नाही आहे, अलगद जात आहेत मस्तीमध्ये. येशू ख्रिस्त गल्लीतून चालले होते तर खिडकीतून येऊ बघायचे लोक, असा कसा काय, एवढा कसा काय शांत माणूस. बुद्ध जायचे तर लोक बघायला यायचे. आणि तुम्ही बघा अजूनही मार्शल आर्ट किंवा जेवढे आर्ट डेव्हलप झाल्या ना, त्यातली एकाग्रता, ते सगळे भगवान बुद्धाचं स्टॅच्यू समोर आराधना करतात. ते जपानमध्ये बघा तुम्ही, चीन, जपान, मलेशिया, थायलंड, या लोकांनी जे डेव्हलप केलं मार्शल आर्टमधल्या गोष्टी, एकाग्रता, एकदम काम क्वाईट. आणि याच्याकरता शरीराचं अन्न कोणतं लागतं, काय लागतं, हे महापुरुषांनी प्रचिती घेतल्यामुळे त्यांनी सांगितलं अन्न ब्रह्म आहे. प्रचिती घेतल्यामुळे त्यांनी सांगितलं की शरीर आहे तर अन्न लागेलच. मग शरीर कोणतं आहे, त्याला अन्न कोणतं आहे, याचा शोध लागला पाहिजे. आणि याचा शोध त्यांनी घेतला. त्यांनी पहिले प्रचिती घेतली की पृथ्वी जरी परमेश्वराचं शरीर असलं तरी पृथ्वी त्या परमेश्वराला जाणत नाही, पण त्याच्या थ्रू त्याला कसं जाणायचं हे आपण पृथ्वी थ्रू पाहू शकतो. त्या पृथ्वीवरचे वृक्ष आहे, त्या वृक्षामध्ये तो आहे, परंतु वृक्ष नाही जाणत की तो आमच्या आहे. पण वृक्षाच्या थ्रू प्रचिती ज्यांनी घेतली त्यांना कळालं ना. आळंदीला अजान वृक्ष आहे. स्वामी योगानंद होते, चिलीच्या वृक्षा झाडाखाली त्यांना नॉलेज आलं होतं.
पिंपळाच्या वृक्षाखाली भगवान बुद्धांना बोधिसत्व मिळालं होतं. प्रत्येकाचा वृक्षाशी संबंध आहे. आणि तुकारामाचा तर भंडारा डोंगर पर्वतच होता, अनेक वृक्ष उरले होते. वृक्षाशी संबंध आहे की नाही? म्हणजे परमेश्वराला जाणता येतं, हे त्याचं शरीर आहे, परंतु ते त्यांना जाणत नाही. म्हणून ज्या वेळेला एखाद्यामधली भूक जाणून घ्यायची असेल तर ती भूक कुठे सापडेल? शरीराच्या बाहेर की शरीराच्या आत? शरीराच्या आतच. कारण शरीर आहे तरच भूक राहील, नाही तर नाही राहणार. आणि भूक आहे तर भूकेला शमवण्याकरता उपाय एकच आहे, फक्त अन्न ब्रह्म, बाकी नाही. तर हे जे भजन आहे, पृथ्वी शरीर जयाचे आहे, पृथ्वीमध्ये हिर आहे, या भजनातले फक्त 3 कडवे म्हणा. आणि त्याच्यानंतर 2 ते 3 मिनिट आता जे मेडिटेशन बद्दल मी बोललो, डोळे बंद करून ही रूम पाहून घ्यायची आणि आताच तो प्रयोग करून पाहायचा. आणि तेवढं झालं संपलं. मग उरलेलं उद्याच्या दिवशी बघू.